हाय गाईज, पूर्णपणे ना पावसाचं वातावरण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि ना इथं पाऊस पण पडतोय. हे जे दिसतंय ना इथं पाऊस पण पडतोय आणि आमच्या इथं पण आता आहे ना, मला वाटतं पाऊस पडेलच. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज संडे आहे आणि आत्ता सध्या वाजले 4. सो मी त्यानंतर मी ब्लॉग करते. सो आय थॉट आज जे मी बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करू असा मी विचार केला. आणि आज पूर्ण पाऊस पडणारच आहे, आज पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर आज मी ना एका प्रकारचं लोणचं बनवणार आहे. ते आपलं महाराष्ट्रीयन टाईप नाही आहे, पण मी आत्ता बनवणारच आहे. तर मी विचार केला की तुमच्यासोबत पण मी शेअर करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैरी. कैरी मी अर्धा किलोपेक्षा कमी घेतलेली आहे आणि याला खूप बारीक फोड्या मी चिरलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण आहे ना, जी कोईचा भाग असतो, कोई आणि कोईच्या बाहेरचा भाग हे दोन्हीही घ्यायचं नाही आहे. गूळ लागणार आहे, लाल तिखट, आणि हा माझा लोणच्याचा मसाला थोडा शिल्लक होता तो मी घेतलेला आहे. मीठ चवीप्रमाणे, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येत असेल. आणि ह्याप्रमाणे मी जिरे आणि मोहरी पण घेतलेली आहे. 2 तमालपत्र, ह्याला काय म्हणतात ते मला माहिती नाही, आणि काळी मिरी. आता हे हिंग आहे. हिंग पण आपण चवीनुसारच, म्हणजे आपल्याला एक अंदाजे जेवढा येतो, चवीनुसार नाही, अंदाजे जे आपल्याला वाटते तेवढं आपण त्याच्यामध्ये टाकणार. आणि थोडीशी हळद. तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे लोणच्यासाठी. सो मी एवढं तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. तर याच्यामध्ये तेल हे प्रमाणातच घ्यायचं आहे, कारण नंतर आपण तेल ॲड करणार नाही आहे. तेल गरम झालंय की नाही ते चेक करूया. आणि तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, सगळे खडे मसाले आणि हिंग, मीठ, कैरी थोडीशी ना ही करून घ्यायची आहे. जोपर्यंत ती थोडीशी मऊ अशी होत नाही आहे तोपर्यंत आपण ना कैरी शिजवणार आहे. सो हे बघा, आत्ता थोडीशी ना 5 मिनटं झालं, कैरी थोडी शिजलेली आहे. तर मी याच्यामध्ये ना गूळ टाकणार आहे आता. आणि गूळ टाकून त्याला एकदम चांगलं मस्त हे करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की गूळ थोडंसं कमी आहे, तुम्ही अजून ॲड करू शकता. तर मी तेच बघणार आहे. मी अर्धा किलोपेक्षा कमी कैरी घेतली होती आणि गूळ पण मी अर्धा किलोपेक्षा थोडेसे कमीच वापरला आहे. तर मला जर वाटलं तर मी अजून याच्यामध्ये ॲड करेल. पूर्ण ब्राऊन तुमचं हे झालं पाहिजे. ज्यावेळेस गूळ पूर्ण वितळून जाईल ना, त्यावेळेस तो पूर्ण त्याचा आहे ना जो कलर आहे तो ब्राउनिश असा दिसला पाहिजे. आता याची कन्सिस्टन्सी कशी चेक करायची, तर हे ना साखरेचं पाक आपण कसं चेक करतो, तार तयार झाली पाहिजे तशी ही अशी तार तयार झाली की समजायचं आपलं पाक हा जो आहे गुळ व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि हे थंड झाल्यानंतर आपण हा लोणच्याचा मसाला आणि लाल तिखट याच्यामध्ये ॲड करणार आहे. पाऊस पडलाय गाईज, बघू शकता तुम्ही पण असं जोरदार पाऊस नाही झालाय, असं एकदम रिमझिम पाऊस पडलाय आणि आता बंद पण झाला. ही आमच्या शेजारी गुजराती आजी राहतात, त्यांची मुलगी आली होती आणि त्यांनी इथून लोणचं त्या बनवून आता गेल्या त्या मुंबईला. तर त्यांनी 2-3 प्रकारचे लोणचे घेतले होते सोबत. तर हे जी मी आता लोणचं बनवलेलं आहे तर त्याचं मी सहज, मला ते दिसायला इतकं चांगलं दिसलं आणि मी टेस्ट करून पाहिलं आणि त्याची टेस्ट आंबट, गोड, तिखट इतकं मस्त असं टेस्ट लागतं ना. मला गोड नाही आवडत, पण त्याच्यामध्ये जो तिखटपणा येत होता ना ते मला इतकं आवडलं. आणि मी
आणि किती सोपी रेसिपी आहे, त्याच्यामध्ये काहीच करायचं नाही आहे. म्हणजे आपल्याला जसं आपण जे मराठी लोक जे बनवतो लोणचं, त्याच्यामध्ये 1-2 किलो लोणच्याचं आणि त्याच्यात मसाला पण किती लागतो, हे मी अर्धा किलो पण कैऱ्या नाही घेतलेल्या आहेत. तर एवढ्या सोप्या पद्धतीने हे इतकं छान लागतं ना. आता म्हणजे माहिती वातावरण पण इतकं छान झालेलं आहे, तर मस्तपैकी एक चहा करणार आहे मी. याच्यात आहे ना लाल तिखट आणि लोणच्याचा मसाला टाकलेला आहे आणि टाकल्यानंतर हे असं काय हे लोणचं दिसतंय. मी ह्याचं टेस्ट करून पाहिलं, एक्झॅक्ट तशीच चव झालेली आहे. म्हणजे मला सुद्धा स्वतः विश्वास बसत नाही आहे.